मागील काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात रखडलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली। याबाबत न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलंय। यावेळी न्यायालयाने हा मुद्दा बराच काळ प्रलंबित असून अनिश्चितता चालू ठेवता येणार नसल्याचं नमूद केलंय। न्यायालयाच्या या टिप्पणीमुळे या प्रकरणाचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी लागण्याची शक्यता वाढली आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली। यावेळी शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला, तर ठाकरे गटाकडून रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय। उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरण्यापासून एकनाथ शिंदे यांना रोखावे अशी मागणी या याचिकेद्वारे केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी ही मागणी केली आहे। याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी ठाकरेंच्या वकिलांनी 2 जुलैला खंडपीठासमोर केली होती। अशातच आता न्यायाधीश सूर्यकांत यांनी ऑगस्ट महिन्यात या प्रकरणावर सुनावणी घेण्याचं स्पष्ट केलंय।